तर हे बघा, आज मी बनवते कुठलंही वाटण न लावता वाटाणा आणि फ्लॉवरची चटपटीत अशी भाजी। हे बघा केवढी मस्त अशी रस्सादार आपली भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता इथे घरातल्याच जिन्नसपासून ही भाजी तयार होते। काही अजून वेगळं आणायची गरज नसते मार्केटमधून आणि ही भाजी तुम्ही थाळीमध्ये सुद्धा देऊ शकता। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला फ्लॉवर स्वच्छ करून घ्यायचे। स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे फक्त पाण्याने धुवून नाही घ्यायचे, पाण्यानंतर धुवून घ्यायचेच आहेत। त्याचबरोबर आपल्याला गरम पाण्यातून ते थोडेसे उकळवून घ्यायचे। तर मी ते पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलेलं आहे। ह्याच्यामध्ये ना आपल्याला फ्लॉवर घालायचे। यामुळे काय होतं ना, मार्केटमध्ये जी बारीक बारीक धूळ असते, काही किडे काही असतं, ते सर्व निघून जातं। तर हे बघा आपले फ्लॉवर केवढे स्वच्छ झालेले आहेत। आता हे आपण या पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। सर्वात पहिले इथे मी घालते मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरं। जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे लसूण, आलं आणि मिरचीचे काप। ही फोडणी ना मला एवढी आवडते ना, आणि या फोडणीचा ना खमंग सुवास एवढा मस्त येतो ना। आता लसूण आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे। त्याचबरोबर मी यामध्ये घालते दालचिनी, तेजपत्ता आणि कांदा। हे आपल्याला छान असं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा। त्याचबरोबर दालचिनी आणि तेजपत्त्याचा जो फ्लेवर असतो ना, तो पण ह्या कांद्यामध्ये छान असा मस्त उतरतो या फोडणीमध्ये। तर हे बघा आता आपला कांदा जो आहे तो बऱ्यापैकी लालसर झालेला आहे। आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेले टोमॅटो। टोमॅटो घालून सुद्धा आपल्याला परत एकदा परतवून घ्यायचे आणि टोमॅटो आपल्याला प्रॉपर असे गळेपर्यंत हे असं कंटिन्यू परतवत राहायचे, जेणेकरून मसाला जो आहे तो खाली कढईला चिकटणार नाही। त्याचबरोबर ह्यामध्ये घालते मसाले। त्यामध्ये हळद, गरम मसाला पावडर, घरचा मसाला आणि थोडीशी काश्मीरी पावडर। हे सगळे मसाले घालून आपल्याला परत एकदा असं परतवून घ्यायचे। हे बघा आपले मसाले आहे ना प्रॉपर असे ना परतवून झाले पाहिजे तेलामध्ये। गॅस तुम्हाला स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले खालून जळू शकतात। हे बघा आपले मसाला जो आहे तो केवढा मस्त तयार झालेला आहे। या भाजीला अजिबात वाटण्याची गरज नसते। त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत फ्रेश वाटाणे आणि फ्लॉवर। हे आपण तेव्हा बॉईल केले होते ना, ते फ्लॉवर घालून घ्यायचेत आणि हे सर्व आता मसाल्यांबरोबर वाटाणे आणि फ्लॉवर असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचे। हे बघा आता ह्यामध्ये मी घालते गरम पाणी। गरम पाणीच घाला जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर, आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व घालून आता आपण ना असं मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे आता हे सर्व असं मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे ना थोडंसं झाकण लावून ठेवून द्यायचं एक उकळी येईपर्यंत। तर आपण ह्याला ना थोडा वेळ ना झाकण बंद करून असं थोडंसं शिजू देऊया, जेणेकरून ना आपल्या रस्स्याला आहे ना एक असा दाटसरपणा येईल। तर हे बघा आपली भाजी जी आहे ती केवढी मस्त तयार झालेली आहे आणि अजिबात वाटण्याची गरज नाही, तरीसुद्धा आपली भाजी अशी मस्त दाटसर वाटते। थंड झाल्यावरती ही अजून थोडीशी दाटसर होते। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा कोथिंबीर छान अशी मस्त भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। तर हे बघा आपली चमचमीत अशी फ्लॉवर वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तिथला बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। भेटूया अशा एका पुढच्या नवीन रेसिपी बरोबर। थँक्यू।